आपल्या स्वयंपाकघरात अशा कितीतरी गोष्टी असतात नाही का, दिसायला अगदी सामान्य, पण त्यांचे गुणधर्म मात्र खूपच खास असतात. आज आपण अशाच एका जमिनीखाली दडलेल्या खजिन्याबद्दल बोलणार आहोत. हो, बरोबर ओळखलत, सुरणाबद्दल. जरा स्क्रीनवर बघा बरं. ओळखता येते का हे? एखाद्या मोठ्या मातीने माखलेल्या दगडासारखं दिसतंय, नाही का? हेच आहे ते सुरण. बाजारात अनेकदा पाहिलं असेल, पण याच्या आत दडलेली ताकद आणि याची खरी ओळख खूप कमी जणांना माहीत असते. चला तर मग सगळ्यात आधी या अजब दिसणाऱ्या भाजीची नीट ओळख करून घेऊया. तर सुरण म्हणजे एक कंदमूळ, म्हणजे जमिनीच्या आत वाढणारी भाजी. भारतीय जेवणात तर याला खास स्थान आहे. दक्षिण पूर्व आशिया आणि भारतातून आलेली ही भाजी दिसायला जेवढी साधी आहे ना, तेवढीच पौष्टिक आहे. आणि हो, याचं शास्त्रीय नाव ऐकून तर जीभच अडखळेल, अमॉर्फोफॅलस पेओनिफोलियस. ही भाजी इतकी प्रसिद्ध आहे की वेगवेगळ्या प्रांतात तिला वेगवेगळी नावं आहेत. कोणी याला सुरणकंद म्हणतं, तर कोणी जमीकंद. आणि इंग्रजीत तर याला एक मजेशीर नाव आहे, एलिफंट फूट यॅम. का? कारण ते खरंच हत्तीच्या पायासारखं मोठं आणि राखट दिसतं. बाहेरून पाहिलं तर हे काळपट तपकिरी रंगाचं आणि अगदी खरभरीत असतं. पण आतून कापलं की मग दिसतो याचा खरा रंग, पांढरट किंवा हलका पिवळा. आणि चवीचं म्हणाल तर नीट शिजवल्यावर याला एक अशी खास, थोडीशी उबदार आणि तिखटसर चव येते. क्या बात है. चला आता जरा याच्या आत दडलेल्या खऱ्या शक्तीकडे वळूया, म्हणजे याच्या आरोग्यदायी गुणधर्मांकडे. हे बघा, सुरण म्हणजे फक्त भाजी नाहीये, हे तर एक पौष्टिकतेचं पॅकेज आहे. यात फायबर, कर्बोदके, पोटॅशियम, व्हिटॅमिन B6 आणि कॅल्शियम, लोहासारखी महत्त्वाची खनिजं, सगळं काही भरभरून आहे. यातलं पोटॅशियम तर खूपच महत्त्वाचं आहे. आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यापासून ते शरीरातलं पाण्याचं संतुलन राखण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये पोटॅशियमची गरज असते. आणि व्हिटॅमिन B6 बद्दल तर बोलायलाच नको. हे व्हिटॅमिन आपल्या शरीराचं इंजिन म्हणजे मेटाबॉलिझम सुधारतं आणि आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठीही फारच फायदेशीर ठरतं. पण सुरणाचं खरं महत्त्व तेव्हा कळतं जेव्हा आपण आयुर्वेदाच्या नजरेतून त्याच्याकडे पाहतो. आयुर्वेदात तर याला अमृताची उपमा दिली आहे. ही आहे सुरणाची खरी ओळख. आयुर्वेदात याला एक खास नाव दिलंय, अर्शोघ्न. आता अर्शोघ्न म्हणजे काय? अर्श म्हणजे मूळव्याध आणि घ्न म्हणजे नाश करणारा. हो, हीच आहे याची खरी सुपरपॉवर, मूळव्याधाचा नाश करणारा. पण थांबा, गोष्ट इथे संपत नाही. सुरण पचनशक्ती सुधारतं, भूक वाढवतं, रक्त शुद्ध करायला मदत करतं. एवढंच नाही तर मासिक पाळीतल्या वेदना कमी करायला आणि त्वचेच्या काही आजारांवरही याचा उपयोग होतो. शरीरातले कफ आणि वात दोष संतुलित ठेवण्याचं कामही हे करतं. मग आता प्रश्न उरतो की इतक्या गुणधर्मांनी भरलेल्या या भाजीला स्वयंपाकघरात नेमकं वापरायचं कसं? पण एक मिनिट थांबा, एक खूप खूप महत्त्वाचा प्रश्न. इतके फायदे आहेत म्हणून कोणी याला कच्चंच खाण्याचा विचार करत असेल तर? याचं उत्तर आहे अजिबात नाही, चुकूनही नाही. ही गोष्ट अगदी डोक्यात फिट करून ठेवा. कच्चं सुरण खाल्लं तर घशाला इतकी प्रचंड खाज सुटते, इतकी जळजळ होते की बस. म्हणून एकच नियम, सुरण नेहमी आणि फक्त नेहमी पूर्णपणे शिजवूनच खायचं. आणि एकदा का ते व्यवस्थित शिजलं ना की मग बघा त्याची जादू. त्याची मसालेदार भाजी बनवा किंवा मस्त खमंग फोडणीचा सुरण करा. त्याच्या कुरकुरीत वड्या तर अप्रतिम लागतात, आमटीतही छान लागतं. आणि हो, उपवासासाठी तर याचे पदार्थ हमखास बनवले जातात. आता बघा, प्रत्येक शक्तिशाली गोष्टीसोबत जशी एक नियमावली येते, तसंच सुरणाचंही आहे. काही गोष्टी लक्षात ठेवायलाच हव्यात. सुरण पचनासाठी उत्तम असलं तरी ज्यांना मुळातच गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास जास्त होतो, त्यांनी ते प्रमाणात खाल्लेलं बरं. आणि हो, गर्भवती महिलांनी तर आहारात याचा समावेश करण्याआधी आपल्या डॉक्टरांशी नक्की बोलावं. म्हणजे थोडक्यात काय, तर सुरण हे फक्त एक साधं कंदमूळ नाही, तर औषधी गुणांचा खजिना आहे. अट फक्त एकच, ते योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात खायला हवं. मग बघा, हे आरोग्यासाठी कसं वरदान ठरतं. मग आता एवढं सगळं जाणून घेतल्यावर काय वाटतं? पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर या जमिनीखालच्या खजिन्याकडे लक्ष जाईल की नाही?